सो हाय हॅलो नमस्ते अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे माझ्या मुलीचं ॲन्युअल फंक्शन आणि सुरुवातीलाच बघा इन्व्हिटेशन कार्ड मी अटॅच केले. तर असं आम्ही ग्राउंडवर पोहोचलो आणि मुलीला तयार केलं. तिला कॉस्ट्यूम ऑलरेडी दिलेलं होतं. मुलगा आम्ही तिघेजण असं आलो. तर शोधत होते मी कुठे प्लेस. तर त्यांनी मुलीला पहिले घेतलं की एका बाजूला आणि म्हणे की पॅरेंट्स लोक साईडला बसा. तर आम्ही असंच म्हटलं कडेला बसूया जेणेकरून कोणी असं मध्येच उभं राहिलं तरी बोलणार नाही. तर अशा प्रकारे मी कडेला बसली आणि मग सुरू झालं त्यांचं आगमन. जे प्रिन्सिपल आहे तर ॲक्च्युली नाव डिफिकल्ट आहे, सो मला येणार नाही बोलता ते. तर त्यांचं मस्त स्वागत केलं. त्यांच्याच म्हणजे स्कूलमधल्या मुली होत्या जे त्यांना असं फूल वगैरे देऊन आणि थोडा डान्स करून वगैरे झालं त्यांचं आगमन. स्क्रीनवर दिसत होतं. आणि इथे मला मस्त म्हणजे खास सांगायचं की ते मुलं जे अँकरिंग करतात खरंच मला कौतुक वाटतं आहे त्यांचं. एकही शब्द त्यांनी हिंदीत नाही, सर्व इंग्लिशमध्ये त्यांनी अँकरिंग केली आणि डान्स परफॉर्मन्स सुरू झाले. फर्स्ट परफॉर्मन्स मला खूप आवडला. नंतर हे म्हणजे बच्च्या लोकांचं होतं छोट्या आणि त्यांचं प्रेयर सॉन्ग होतं. एक गोष्ट मला खूप इरिटेट झाली की ती बाई जी होती माझ्या पुढची ती कंटिन्यू मागे बघत होती आणि स्टील आय डोंट हॅव एनी आयडिया की कोणता मुलगा तिथे म्हणजे मागे तिचा होता. तेवढे वैतागलो. अजूनही मुलीचा परफॉर्मन्स सुरू झाला नव्हता, पण त्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन झालं आणि बस सगळे उठून उभे राहिले. इतकं सुंदर छावा चित्रपटमधलं सॉन्ग होतं. इकडे मुलगा त्या आवाजाने गोंधळानेच कान बंद करायला लागला माझा. पण काय होतं, अंगावर काटा येतो जेव्हा छत्रपतींचं सॉन्ग सुरू होतं. त्यानंतर हे मस्त राजस्थानी परफॉर्मन्स होता. रंगीबेरंगी सगळ्यांनी म्हणजे घागरे घातले होते. आणि नंतर आला माझ्या मुलीचा परफॉर्मन्स. डोला रे त्या गाण्यावर होतं, म्हणजे गरबा सॉन्ग होतं. बट तेही मी असं लपून लपून काढत होती बिकॉज अलाउड नव्हतं. आम्हाला थांबवत होते सारखे, व्हिडिओज काढून देत नव्हते. तर हे माझा कॅमेरा गेला थोडा साईडलाच. तर मग असं थोडं थोडं जे स्क्रीनवर दिसलं ते मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. आणि मुलगी माझी राईट साईडला होती. 2 मिनटाचा परफॉर्मन्स होता, पण महिनाभर प्रॅक्टिस होती त्यामुळे थकली मी. तर डान्स अशा प्रकारे छान झाला. तर आम्ही घरी आलो आणि मुलांना वडापावची पार्टी दिली आणि अशा प्रकारे